सह्याद्री म्हणजे केवळ डोंगरांची रांग नाही, तर तो महाराष्ट्राच्या अस्मितेचा आत्मा आहे। इथलं निसर्ग सौंदर्य जसं रम्य आहे, तसंच इथलं इतिहासाचं वैभव आणि परंपरेचा वारसा हृदयाला भिडणारा आहे। याच सह्याद्रीच्या उंच शिखरांमधून डोकावणारा रायगड जिल्हा म्हणजे निसर्ग आणि इतिहासाचा अनोखा संगम। भिवगड हे त्याचंच एक अद्भुत उदाहरण। इतिहासाच्या दृष्टीने फारसा उल्लेख नसला तरी या किल्ल्याच्या परिसरातील निसर्ग सौंदर्य प्रत्येक ट्रेकरच्या हृदयाला स्पर्श करून जातं। नमस्कार, मी मिलिंद ताजवे तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे नवीन अशा ॲडव्हेंचरस व्लॉगमध्ये। आणि आज आपण पुन्हा एकदा नवीन उत्साहात आणि नवीन जोशात आपल्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे, आपल्या मोहिमेला पुन्हा एकदा सुरुवात केलेली आहे। तर ही मोहीम म्हणजेच महाराष्ट्रातील प्रत्येक गड किल्ला फिरण्याचा आपला असलेला प्रवास असणार आहे। तर यासाठी मी पुन्हा एकदा रायगड जिल्ह्याची निवड केलेली आहे आणि रायगड जिल्ह्यामध्ये आत्ता आपण या ठिकाणी भिवगड उर्फ भीमगड या ठिकाणी आलेलो आहोत। आणि किल्ल्याच्या पायथ्याचं गौरकामत हे बेस विलेज आपण म्हणू शकतो, त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत। माझ्या पाठीमागे पाहू शकता आपण या ठिकाणी बजरंगबलीची असलेली मूर्ती, चपेटदान मारुतीची मूर्ती आहे आणि एक्झॅक्ट बॅक साईडला या बाजूला किल्ला आहे। ऊन खूप आहे बरोबर याच बाजूला, त्यामुळे थोडा अंधार येतो तिकडे। चला तर मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। कर्जतपासून साधारणतः 8 किलोमीटर अंतरावर गौरकामत हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे। वडाप नावाचे आणखी एक किल्ल्याच्या पायथ्याचे गाव किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला आहे, पण गौरकामतची वाट ही सोयीची आणि अधिक प्रचलित आहे। किल्ल्यावरून एक डोंगर सोंड डायरेक्ट गावात उतरली आहे। किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या चपेटदान मारुतीच्या छोट्याशा मंदिरापाशी गाडी लावून मी किल्ल्याच्या प्रवासाला सुरुवात केली। पहिल्या 2 मिनिटापासूनच खडी चढणे। नारायणगावपासून तळेगाव दाभाडे, पुढे लोणावळा, नंतर खोपोली आणि मग इथपर्यंत गौरकामत साधारणतः 140-50 किलोमीटरचा प्रवास आहे। वन साइडेड। सकाळी लवकर निघालो, लवकर म्हणता कधी लवकर निघत नाही आपण, पण पोहोचलो 12 वाजता बरोबर आणि भरवण्याचा ट्रेक करतोय। खाली गौरकामत हे जे छोटंसं गाव आहे त्याची दृश्य। गावात उतरलेल्या किल्ल्याच्या सोंडेवरून प्रवास सुरू केल्यानंतर सहजच आपण अर्ध्या तासाच्या आत या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचतो। जसंही आपण इथनं वरती आल्यानंतर इथं थोडी रेस्टसाठी जागा आहे, परंतु सूर्यदेवता इतके खतरनाक आहेत त्यामुळं इथं बसू शकत नाही। आणि पुढे हे पहा, इथून असा मार्ग चाललाय, तिथे लगेच एक भगवा दिसलेला आहे पहिला। पुढे आल्यानंतर आपल्याला गडावर जाण्याच्या अगोदर तो जो तुटलेला पायरी मार्ग दिसला होता आपल्याला, दाखवतो मी परत एकदा। हे पहा, हा बाजूलाच आहे आणि त्याच्या जस्ट इथे खाली आपल्याला एक गुहा दिसलेली आहे, किंवा आपण याला टाकं म्हणू शकतो। कदाचित ही गुहाच आहे, पण कालांतराने आता त्याच्यात पाणी साचलं असेल आणि टाक्यासारखं स्वरूप दिसते त्याचं। या किल्ल्याचे मुख्य आकर्षण असलेल्या या पायऱ्या आहेत। या जुन्या दगडांच्या पायऱ्यांवर पाऊल ठेवताना प्रत्येक तुटलेला दगड, इथली प्रत्येक पायरी ही एक गोष्ट आहे जी काळाच्या वेगाने मुक होऊनही अजूनही टिकून आहे। सगळ्या वटवागळांचा आवाज येतोय। अरे हा, इथे गुहा आहेत। आणि आपण फायनली 2 मिनटं त्या पायऱ्यांपासून वरती चालत आलो। तर या ठिकाणावरतून मागे बोर्ड पण दिसतोय आणि वरती येताना उजव्या हाताला लगेचच या ठिकाणी इतका वटवागळांचा गोंगाट। हा टप्पा सावधानपूर्वक चढून जायचा, वरती जायचा,
तर वरती मी गेलो. आत्ता इथं ज्या जागेवर उभा आहे ना त्या जागेवर सुद्धा इतका घाणेरडा वास येतो त्या वटवाघळांचा डार्क. तर पुढे गेल्यानंतर तर तुम्ही कल्पना करा की कसं झालं असेल. आणि जसं मी वरती गेलो ते वटवाघळं सगळीच्या सगळी इतकी म्हणजे शेकड्याच्या खूप प्रमाणात जास्त आहे, लटकलीत उलटी. आणि ना त्यांना आवाज आला माझ्या पावलांचा, तर लगेचच त्यांनी त्याच्यातून फडफड 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 सुरुवात केली. असे बाहेर यायला लागले जसं काय असं वाटलं. मी पटकन बाजूला बाहेर आलो, पण इथून येतानाही जपून यावं लागलं. तर त्या ठिकाणी जे आहे एक दगडी शिल्प आहे ज्याच्यावरती एक सिंहाचं किंवा वाघाचं चित्र कोरलं आहे आणि एक माणूस जो आहे त्याला मारताना वगैरे किंवा असं काहीतरी शस्त्र उभारताना दिसतो आहे. त्याच्या एक्झॅक्ट बाजूला इकडनं इथे या ठिकाणी गुहा म्हणून एक बोर्ड लिहिले आणि बरोबर तिथेच दुसरी गुहा आहे. ठीक आहे. तर मला नाही वाटत त्या गुहेमध्ये सुद्धा ॲज सच काय असणार आहे, पण आहे त्या ठिकाणी गुहा. तिथपर्यंत जायचा मी प्रयत्न केला, पण वटवाघळांनी जरा अटॅक केला. मला त्यांचं बिहेवियरच माहीत नाही ना, ते करतात नाही करत माहीत नाही. जर अचानक हल्ला केला ना तर तिथून पूर्णपणे कातळ हा असाच आहे बघा, डायरेक्ट हा खड्डा आणि आपण इथं पडणार पूर्णपणे. आणि इथून सुद्धा घाईत उतरता येत नाही, 2च खोपण्या आहेत फक्त, चढून व्यवस्थित जायला लागतं. सो या किल्ल्यावरती आल्यानंतर सुरुवातीलाच 2 गुहा आहेत हे आपल्याला लक्षात आलेलं आहे. आणि वरती जाताना हा जो मार्ग आहे हे पहा, ह्या गुहेकडनं इकडं हा जो मार्ग आहे, तर मला असं वाटतं की पूर्वीच्या वेळेला या ठिकाणीच एक दरवाजा वगैरे असणार आहे. किल्ल्याचं जे जुन्या काळी जे प्रवेशद्वार असणार आहे तर ते या ठिकाणीच कुठेतरी असणार आहे त्यावेळी, अर्थात जे की आता नष्ट झालेलं आहे. ठीक आहे. चला आता पायऱ्या चढून आपल्याला वरती जायचं. अक्षरशः 18 किलो सोबत घेऊन चढणं म्हणजे खरंच खूप अवघड गोष्ट आहे. चलो टास्क आहे आपला. या किल्ल्यावर अतिशय ठळक अशी पाऊलवाट आपल्याला पाहायला मिळते. पायरी मार्गातून पुढे आल्यावर तटबंदीचे काही अवशेष गवताच्या खाली गेलेले आपल्याला दिसतात. हो, हे बघा, हे जे आहे हे झाडीमध्ये लपलेत हे सगळे भिंत आहे ही. भिंत आहे इथपर्यंत दिसते, इथपर्यंत, ह्याच्या पुढे नाही आहे. पण इथून वरती जाता येत असणार 100%. तिथून वरती जे आहे जाता येत असणार आहे, पण इथं खूप झाडी आहे खाली गवतामध्ये. हे पहा माझ्या पाठीमागे, इकडनं आपण इथं आलो आहे. तर या ठिकाणी बोर्ड होतं पण काही लिहिलेलं दिसलं नाही, पण काहीतरी असेल या उद्देशाने मी इकडे आलो. आणि या ठिकाणी आपल्याला भिंत दिसते. हे पहा, तटबंदीची वगैरे भिंत असू शकते. ते गवतात ना परत आपण मागे आलो आणि आहे तर सरळ मार्गावरती आपण चाललेलो आहे. ओके, टाका आहे आणि या ठिकाणी सुद्धा एक बोर्ड आहे. हे पहा, हे बोर्ड आहे. हे बोर्ड क्रमांक 2 जे दिसले, म्हणजे आता खाली येताना 2-4 दिसली, पण सलग दुसरं जे दिसलं बोर्ड आत्ता, हे असं दुसरं बोर्ड की ज्याच्यावरती नाव नाही आहे, पुसलं गेलं. पण या ठिकाणी एक टाका आहे आणि ते जर पाहिलं ना तर लिटरली मला तर ते खामटाक्या टाईप स्वरूप वाटते त्याचा, आणि खूपच प्राचीन आहे. जेव्हा मी या किल्ल्याची माहिती घेत होतो ना तेव्हा माझ्या वाचनात असं आलं की या किल्ल्यावर खामटाकं जे आहे हे सातवाहनकालीन आहे. म्हणजे एवढं जुनं ते टाकं आहे. तर सद्यस्थितीला मला माहीत नाही ते खामटाकं हे आहे की दुसरं कुठलं आहे. ॲट द एंड आपल्याला निश्चित ते कळणार आहे. पण तुर्तास या ठिकाणी एक मोठं टाकं आहे आणि मला असं वाटतं की जिथं मी आत्ता उभा आहे ते सुद्धा टाक्याचाच भाग आहे, पण तिथे आत्ता पाणी नाही आहे. दाखवतो मी. हे पहा, इकडनं आपण वरती आलो आणि हे पहा, हा जो कोरडा भाग आहे हा सगळा हे सुद्धा टाकच असणार आहे. बघा ना, इथपर्यंत भिंत वरती गेली आहे. ठीक आहे, पण हे कोरडं आहे सगळं, तिथपर्यंत आहे अगदी. आणि हे आहे ते टाकं ज्याच्यामध्ये बेडूक होता. भरपूर असं पाणी आहे आणि
खोली जी आहे ही अशी गेलेली आहे. जनरली ही खामटाकी असतात. किल्ल्यावरचं हे टाकं पाहून आपण त्याच्या बाजूच्याच मार्गाने पुढे पुढे चाललो आहे. फसण्यासारखं किंवा हरवण्यासारखं इथं काहीच दिसत नाही, अजूनपर्यंत तरी दिसलेलं नाही आहे. अगदी सरळ सरळ ट्रेक आहे. फक्त गवत जे आहे ते वाढलं आहे, पण ज्या वेळेला ओला असेल ना त्यावेळेला आपण कल्पनाच करू शकतो की या ठिकाणी काय गवत असेल. तर आत्ता एक मार्ग जो आहे किल्ल्याच्या त्या बाजूला गेला आहे. नक्कीच किल्ल्याचा मोठा भाग त्या बाजूला आहे. पण जसंही आपण उजव्या बाजूला आलो तिकडे रस्ता गेला आहे आणि तिकडे मला एक भगवा दिसतोय. हे बघा, हे जे गवत आहे हे ज्या वेळेला पीक पिरियडमध्ये असेल त्यावेळेला त्याची काय गत असेल. पीक पिरियडमध्ये असताना ओके. जय शिवराय. हे पहा, हा आहे भगवा. आणि दूरवर तो रस्ता दिसतो आपल्याला, त्या रस्त्यानेच आपण आलेलो आहोत. सरळ पुढे गेलो, तिकडनं ते जे मंदिर दिसतंय तिकडनं फिरून या मार्गाने आपण इकडे आलो. आणि हे पहा, तिथं बरोबर एक्झॅक्ट मंदिर आहे. तिथे गाडी लावली आपण आणि तसंच बॅक साईडनी ते टाकी जी आहे त्या टाकीपासून ह्या मार्गाने आपण वरती आलेलो आहोत. त्या भगव्याकडनं विरुद्ध बाजूला गडावर आल्या डावीकडे जी बाजू आहे ती एक्सप्लोर करायला चाललो आपण. हे पहा, इथं पायऱ्या आहेत. इथून पुढच्या प्रवासात मला खूप जास्त दाट अशा गवताचा सामना करायला लागला. मुळातच गडाचा आकार चिंचोळा असल्याने उजव्या आणि काही ठिकाणी डाव्या बाजूला खूप जास्त तीव्र असा उतार आहे आणि या दाट गवतामुळे उतार नेमका कुठे आहे हे कळायला मार्ग नव्हता. त्यामुळे काही टाक्यांपर्यंत मला पोहोचता आले नाही. बापरे, बोर्ड्स वगैरे लावले पाहिजे माहिती, इकडे साईन बोर्ड. बघा गवत. तर ह्या असल्या गवती मार्गातनं आपल्याला काय अवशेष दिसणार आहेत. तरी बरं झालं मला भगवा दिसलेला आहे. या ठिकाणी सुद्धा एक बोर्ड आहे. हे पहा, या ठिकाणी टाकं आहे छोटं, पाण्याचे टाके. हे असं बोर्ड आहे इथं. हे पहा, हे टाकं आहे आणि हे पाण्यासाठी बघा हे आउटलेट. आणि त्या ठिकाणी एक बोर्ड आहे, आपण जाऊन पाहूयात. या ठिकाणी क्रिकेटचं ग्राउंड आहे, मॅचेस चालल्यात. तिकडनं आपण आलो, या ठिकाणी टाकी पाहिली जी की भगव्याच्या शेजारी आहेत. आणि असंच पुढे आलो. पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक टाकं पाहायला मिळाले जे की फार मोठं आहे, फार मोठं टाकं आहे. आणि हा इथून एवढा जो भाग आहे हा सुद्धा टाक्याचाच भाग आहे. आणि उरलेलं हे जे की थोडंफार खोल असू शकतं. आणि दगड जो आहे की ती भक्कम आहे. आणि थोडंसं वरती या ठिकाणी काही दगडांचे अवशेष आहेत जे की रचीव दगड वाटत आहेत, इथपर्यंत आहेत. तर हे जे टाकं आहे हे खरं एकदम भव्य दिव्य आहे. आणि टाक्याच्या एक्झॅक्ट डाव्या बाजूनी सुद्धा कदाचित एक पाय वाढ जाते. ॲक्च्युली इथे प्रॉब्लेम एवढाच आहे की हे जे गवत आहे, जसं की आत्ता लास्ट टाईम मी आणि किरण गेलो होतो निमगिरीवरती, तिकडे कसं पडलो त्या गवतात, सेम असंच गवत आहे आणि त्याच्यापेक्षा काही पटीने जास्त आहे. रस्तेच कळत नाहीत कुठं. हे पहा,
टाक्याच्या डाव्या बाजूला आपण पाहूयात जाऊन. इथं एक बोर्ड पडलेलं आहे वाटतं. इथं काहीतरी अवशेष आहेत. हे बघा, हे काहीतरी दगड वगैरे आहे इथं. आय डोंट नो काय आहे. तसं इकडे पण काटे कुठेच वाटतात. काय माहिती, प्राथमिक स्वरूपावरती तर दिसत नाही. आता इथं खड्डा आहे का काय काही कळत नाही. ठीक आहे, टाक्यापासून उजव्या बाजूच्या रस्त्याने आता आपण पुढं जाऊन पाहूया. बॅग तिथे ठेवली मी आत्ता, पहिल्यांदाच बॅग ठेवून पुढं चाललो आहे. हे पहा, हे जे टाक्याच्या बाजूचे हे जे दगडी अवशेष आहेत ना भिंतीचे, ते जे आपण खालून येताना बघितलं ना वरती एक भिंत होती, त्या टाईपच आहे. या ठिकाणी काहीतरी अवशेष असणार आहे. बघा, ही भिंत तिकडे गेली आहे आणि इकडनं ही गवताखाली भिंतच आहे. हे पहा, या ठिकाणी काहीतरी बोर्ड आहे. अगे नुसतं गवत 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 आहे. हे बघा, पाय सरकतोय. इकडे काही दगडी आहेत. मला असं वाटतं कदाचित हे गडाचा शेवटचा टोक असावा इकडचा. ओके, हां शेवटचंच आहे. इकडेही काही नाही आहे, पण इथून एक रस्ता उतरला आहे खाली, सरकणारा आहे. ही पायरी दिसली ना मला. म्हणजे ही सलग भिंत आहे हो. या ठिकाणी पूर्वी काहीतरी बांधकाम असणार आहे, वाडा वगैरे किंवा काहीतरी, कारण त्याचेच अवशेष वाटत आहेत ते. आणि आता आपण अगदी शेवटच्या भागाकडे चाललो आहे, म्हणजे संपलाच गड ह्या बाजूला. हे बघ, इकडे काहीतरी आहे सळसळते. हे एवढ्या गवतात आहे ना. हे पहा, गवत पहा. एंडला आलो आपण. हे एंडनी आपण खाली उतरतोय. आणि हे पहा, ही जी वाट दिसते ना, ही ढाकबहिरीची वाट आहे. आत्ता जी वाट मी दाखवली तुम्हाला गडाच्या ह्या टोकाकडनं दुसऱ्या डोंगरावरती जी वाट, पायवाट आपल्याला क्लिअर दिसते, ती आहे ढाकबहिरी या गडाकडे जाते. ही वाट जी आहे ढाकबहिरीकडे जाण्यासाठी लांबची वाट आहे, पण ही आहे ह्याला चिटकून. इथूनही काही लोक जातात खाली. आत्ता मला तो एक स्थानिक माणूस भेटला होता, मुलगा होता ट्रॅक्टर चालवणारा. तर तो बोलला, हो तुम्ही तिकडे जाऊन आलेत का, असं तसं. त्याला नाव नीट सांगता नाही आलं. मग मला लक्षात आलं की ढाकबहिरीबद्दलच बोलत असेल. चलो ठीक आहे, आपण इथपर्यंत आलेलो आहे. हे बघा, इथून खाली उतरायचा रोड आहे. खाली काही नाही, तिकडनंच गेला आहे रस्ता. ही पण इकडची शेवटची बाजू आहे. तर फायनली समाधान आहे की गडाच्या शेवटच्या टोकापर्यंत आलो. मध्ये अशी स्थिती झाली होती, मला लिटरली वाटलं होतं की आपण मागे फिरलं पाहिजे. कारण ठीक आहे यार, एका लेवलला आपण एकटेच आहोत ना गडावरती, आणि एकटं येणं म्हणजे थोडंसं ते आहे. पण ठीक आहे यार, मी एवढा विचार नाही करत. पण आज मला वाटलं होतं काय कोणास थोडीशी. ओके चला, आता त्या वाड्याच्या वाटून बाजूनेच जाऊया आपण. गडाच्या शेवटच्या टोकापर्यंत गेल्यानंतर नेहमीप्रमाणे गडप्रदक्षिणा न करता आल्या मार्गे भगव्यापर्यंत येऊन परतीचा प्रवास मी सुरू केला. संपूर्ण गडावर एकूण 7 ते 8 पाण्याची टाकी असावीत. तसेच या गडाचा वापर घाटवाटांच्या संरक्षणासाठी लढाऊ ठाणे म्हणून होत असावा. तर हळूहळू गड उतार होतोय. आज खूप दमलो यार, खूप जास्त दमायला झालं. आता जिथून आपला ट्रेक सुरू झाला ती टाकी तर अगदीच जवळ आहे, मी दाखवतो. हे पहा, इथपासून तर ट्रेक ऑलमोस्ट संपलेला आहे. गडावरती जितकं काही आपण दाखवलेलं आहे, आपल्याला शक्य आहे तेवढं सगळं दाखवलं आपण. गडावरच्या पाण्याच्या टाक्या, 7 वाहनकालीन टाकी जी आहे ती पण आपण पाहिली. आणि गडाचा जो ट्रेक होता पूर्ण हा छोटा आहे. अगदी खालीून पायथ्यापासून जर सुरुवात केली
तुम्ही फक्त ट्रेकिंगसाठी जर येणार आहेत तर अगदीच पाऊण तासाचा ट्रेक आहे आणि संपूर्ण किल्ला बघण्यासाठी 1 तास पकडून चला. छोटा आहे. फक्त मी आज थकलो आहे कारण मी प्रवास करून आलो नारायणगाववरतून 150 किलोमीटर डिरेक्ट प्रवास केला किल्ल्याच्या पायथ्याला आणि तशीच ती बॅग जी आहे 18 kgची ती बॅग घेऊन मी चढ उतार केलेली आहे आणि पूर्ण किल्ला फिरलो आहे. सो त्यामुळे आज अनबिलिव्हेबल टायर्ड झालेलो आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल याची मला खात्री आहे. माझी जी मेहनत होती आजची तुम्ही त्याला नक्कीच दाद द्याल. तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर जे कोणी नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा नक्की, कारण गड किल्ल्यांची जी भटकंती आहे, जी भ्रमंती आहे, ही आपली सदैव अशीच चालू राहते. चला तर भेटूयात पुन्हा एका नवीन किल्ल्यावर. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.